पहिले तर मी माझ्या भावाला खरं म्हणजे काय शब्द बोलू भावांसाठी ते समजत नाही मला. सैनिक काय आहे आणि सैनिक परिवार काय आहे, भाऊनी ज्या हा पुढाकार घेतलेला आहे आणि हा म्हणते हा वारसा तुम्ही पुढे चालत राहो, ह्या मी सगळ्या बहिणी तुम्हाला निवेदन ठेवतो. कारण की एक सैनिक परिवार काय असतो आणि एक फौजी काय असतो या भावाच्या वारसामुळे कळलेलं आहे. आणि तिरंगाची किंमत आणि त्या तिरंगाची जाणीव जी आहे ते एका फौजी आणि फौजीच्या परिवार शिवाय कोणालाच कळत नाही त्याची किंमत काय. आजकाल आपण फक्त तिरंगाला किती कलर पाहिलेत, फक्त 4 कलर पाहिलेले आहेत तिरंगाला. 5वा कलर हा फक्त फौजीचा कलर आहे आणि तो म्हणजे फक्त त्याचा रक्त. हा 5वा कलर ते तिरंगाला आहे आणि त्या तिरंगाच्या त्या 5व्या कलरला जो तो 5वा कलर जो आहे तो 5व्या कलरच्या मागे किती जणांचा हा त्याग आहे हा तो परिवारच सांगू शकतो. एक जवानाचा परिवार, एका आईचं रक्त, आपल्या एका आईचं दुधाचं अस्तित्व आहे त्याच्यात, एका पित्याचं हातातले तळ हाताचे जे म्हणतात ना की त्याला लहानाच्या मोठे करण्यात त्यात बापाच्या हाताला भेगा पडतात. एका मुलाला एका फौजीला घडवताना एका बापाच्या हाताला ते भेगा पडतात. त्या कष्टाचे जाणीव त्या तिरंगाला आहे. आपल्या मुलांनी काय गमवलंय त्या बापाबरोबर त्याची खेळण्याचे दिवस असतात, त्याचे रुसवाचे दिवस असतात, एका बापाकडनं त्याचे लाड करण्याचे दिवस असतात, ते त्या तिरंग्याच्या 5व्या कलरला लटकलेले आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक पत्नी तिचा जो कुंकू आहे तो कुंकू तिने दिलेला असतो. ह्या 4 कलर मध्ये जो फौजीचा कलर असतो ना रक्ताचा तो 5वा कलर असतो तिरंगाला. आणि त्याची किंमत फक्त एका जवानाला, जेव्हा तो जवान येतो ना घरी त्या तिरंगात लिपटून येतो, त्या तिरंगाला लिपटताना त्याचा तो कलर लागलेला असतो तो रक्ताचा आणि त्या परिवाराचा सगळा त्याग लागलेला असतो. आणि ह्या तिरंग्याची 5वीची किंमत फक्त तो परिवार बघू शकतो. महाराज, एक आताची चालू माझ्या घरातली घटना आहे. आजोबा आणि नातवाचे भांडण. त्या भांडणात असं काही बोलून गेला मुलगा माझा की हृदय काळी एकदम फाटल्यासारखं झालं. तो रुसून बसला होता. दीपोळीला माझा मुलगा हॉस्टेलला आहे, 2रीला आहे, नाईलाच आहे मला की मी जेव्हा माणसाचं कर्तव्य निभवते, माझ्या घरातला करता जवान ज्यावेळी चालला गेला त्या जवानाची जागा मी घेतली. मी माझ्या परिवारासाठी बाहेर निघालेली आहे. माझ्या बाळाला मी हॉस्टेलला टाकले. त्याने तर 1 वर्षात बाप पाहिलाच नव्हता कधी. तर त्याने आजोबाला म्हणत होता आजोबा की काय बाबा का बरं रुसलाय तू माझ्यावर, काय झालंय बाळा शुभा तुला, शुभा तू माझ्याशी का बोलत नाही, का बरं रडतोय बेटा, तुम्ही काय केलं माझ्यासाठी, मला तुम्ही जोड घेतलं का, मला तुम्ही खांद्यावर फिरवलं का, मला तुम्ही जोड घेतलं नाही, माझी पप्पी घेतली नाही, याच्यामुळे तो रुसत होता आजोबांवर. आजोबा सहज बोलला, अरे बेटा तुझा आज बाप राहिला असता ना तू तुझे सगळे लाड केले असते. त्या संतापात मुलगाने अशी काही शब्द बोलून टाकला, काय केलं तुमच्या मुलाने माझ्यासाठी म्हणे, काय केलं तुमच्या मुलाने, मला फिरवलं का गाडीवर, मला घेतलं का जवळ, केले का माझे लाड, घेऊन गेले मला गाडीवर, काय केलं तुमच्या मुलाने माझ्यासाठी. ते एका म्हणजे त्याने कधी वडीलच पाहिलं नाही. 1 वर्षाचा होता तो तेव्हा. तर मला इतकं देह कापलं की नको देवा, एवढंही नको दुःख देऊ की त्या मुलाने त्याच्या बापाचं काहीच पाहिलं नाही. तो अक्षरशः तो रुसला, त्याच्या वडिलांना रुसला. मी म्हटलं मी आता काय बोलू याच्यात तुला बाळा, मी सांगू नाही शकत. मी कालच त्याला भेटायला गेली होती. शुभा तुला माझी आठवण येते का बाळा, मी हॉस्टेलला गेली त्याला भेटायला. बाळा तुला माझी आठवण येते का, तुला रात्री तर माझी सुरू होती ना रे बाळा झोपण्याची. बाळ मला समजूताने सांगत होती, आई मी उस्ती घेतो आणि तुला समजून मी ते उस्तीला लढून झोपतो काय. माझं देह कापलं आणि तिथेच मी म्हटले, शुभा तुझा तर काही दोष नाही रे याच्यात, मी इतकी निष्काळजी आई झाली का रे तुला माझ्यापासून तोडलं तर. तो म्हणाला, नाही ग तू कुणासाठी करते, तू आमच्यासाठीच तर करते ना, तू आमच्यासाठी कमवते ना आई. पण ते तू ज्यावेळेस मला म्हटलं की मला समजून त्या उस्तीला लटकून झोपतो हॉस्टेलमध्ये,
माझं देह खूप काल मी रात्रभर झोपली नाही. मी रात्री उठली आणि मोबाईल मध्ये नंबर शोधायला लागली. त्यांचं मला हाही भान नाही की माझे साहेब नाहीये या जगात. मी उठून फोनचे नंबर शोधतीये आणि बघते यांचे कोणत्या नावाने नंबर सेव्ह केलेला आहे. मी यांना सांगू की तुमचा मुलगा तुमची वाट बघतोय. आज मला तोही भान राहिला नाही. रात्री मला मुलगी बोलली, मम्मी काय बघती तू मोबाईल मध्ये? म्हणते तुझे पप्पांचा नंबर बघते. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. फक्त एकच सांगणे तुम्हाला सगळ्यांना की ज्यावेळेस पूजी मरतो ना त्या दिवसापुरता नका तुम्ही त्या घराला आठवण ठेवा. आणि मी म्हणेन ना, माझ्या ताईची पूर्ण दागिने राहू द्या. कदाचित मी तुम्हाला सांगते की ह्या दागिन्यांमध्ये काय पॉवर आहे. म्हणजे मी एक सांगू शकते की त्या व्यक्तीला तुम्ही घरात जिवंत राहू द्या. आपल्या घरात म्हणताना जर नवरा बायकोची भांडण झाली ना, जर स्त्रीने मंगळसूत्र बाजूला काढून ठेवलं किंवा बांगड्या बाजूला काढून ठेवल्या तर आपण म्हणतो काय अवदसासारखी घरात अशी बसली भरलेल्या घरात. तुझा नवरा जिवंत आहे, काय अवदसासारखी तू मंगळसूत्र काढून बसली, बांगड्या काढल्या तुम्ही. मग जो व्यक्ती गेलेला आहे त्या अशा अवतार मध्ये तुम्ही काय बघताय? तुमच्या घरातली लक्ष्मी बघताय का अवदसा बघताय तुम्ही? तुमच्या घराची लक्ष्मी ती, तिला कायम स्वरूपी तुम्ही लक्ष्मीचा दर्जा द्या. आणि त्याच्या रूपात, त्या मातीच्या रूपात तुम्ही तुमच्या मुलाला शोधा. तर तिला पूर्ण दागिने घालून तुम्ही असं म्हणता ना, मी होता. मला खूप अभिमान वाटतो आता माझ्या सासऱ्यांविषयी की माझे सासरे म्हणतात माझी सून नाहीये, माझा मुलगा आज तिच्या रूपात जिवंत आहे. तर तुम्ही एक सौभाग्य म्हणून त्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला त्यांना मान द्या. आपल्या साईडचीच प्रथा ही अशी आहे. इतर तुम्ही सांगली, सातारा आणि तिकडे बघा की किती GR आहे, GR निघालेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंट मान्यता GR निघालेला. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तो GR दिलेला आहे की कोणताही पुरुष मेल्यानंतर त्या स्त्रीचे दागिने कोणीही काढू शकत नाही. हा GR काढलेला आहे. मी एक म्हणते, तुम्ही घरात जेव्हा लक्ष्मी आणतात ना, एका सुनेला लक्ष्मीच्या रूपात तुम्ही घरी आणताना तर तिला लक्ष्मीच्या रूपात तुम्ही कायम बघा. ही विनंती माझी सगळ्यांना. बस एवढंच बोलणं आहे. आणि माझ्या ताईचा खरं सौभाग्यवतीचा सन्मान जो तिचा आहे, तिचा स्वतःचा सन्मान आज आपण तिला पुन्हा एकदा परत करत आहोत. आणि हा काळाची गरज आहे. उभ्या महाराष्ट्रभर आपण वीर पत्नींना हा सन्मान देत आहोत. आणि आज हळदी कुंकू ताईंनी या ठिकाणी वीर पत्नींनी या ठिकाणी लावलेला आहे. आपणही चार दोघी ज्या कोणी असेल नंतर या ताईंना खऱ्या अर्थानं हा मान द्या. हा काळाची गरज आहे. अरे आपल्या प्रत्येक घरातल्या आया बहिणींचं कुंकू ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिलं ते आमच्या देशाचे जवान. त्यांना जर खऱ्या अर्थानं हा सौभाग्य, त्यांच्या वीर पत्नीला हा खऱ्या अर्थानं सौभाग्यवतीचा सन्मान आहे. भारत माता की जय, भारत माता की जय. हातामध्ये फुलं घ्या. या कार्याला चिरकाल जिवंत ठेवणार आहोत. आणि आज सर्वांनी श्रद्धांजली वाहताना एवढंच म्हणा की आमच्या गावामध्ये आम्हाला दादाचं स्मारक पूर्ण व्हावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना आपण करूया. आपल्यासाठी, आपल्या गावासाठी हा अभिमान चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहिला पाहिजे. हीच या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली.